वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयाचे प्रस्तावना कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य घेतलेले आहे आपण इथे प्रस्तावना कौशल्य, वर्ग 8वी, विषय आहे भूगोल. यामध्ये घटक घेतलेला आहे आपण सागर तळरचना आणि उपघटक आहे महासागराची तळरचना. वेळ आहे प्रस्तावना कौशल्यासाठी 5 ते 7 मिनिटे. प्रस्तावना कौशल्य आपण इथे प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे इथे प्रस्तावना कौशल्याची पाठयोजना काढतेवेळी 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात आणि उपकौशल्य येणार, लक्षवेधक प्रारंभ. शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न, आपण कोणत्या ग्रहावर राहतो? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो. उपकौशल्यामध्ये येणार, पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावर मुख्य 2 भाग कोणते दिसतात? विद्यार्थी कृतीमध्ये येणार, पृथ्वीवर जमीन आणि पाणी हे 2 भाग दिसतात. उपकौशल्यामध्ये येणार, पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर पुढील प्रश्न शिक्षक कृतीमध्ये, या 2 भागांपैकी सर्वाधिक प्रमाणात असलेला भाग कोणता? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, पाण्याचा भाग सर्वाधिक प्रमाणात आहे. आणि उपकौशल्यामध्ये येणार, कुतूहल निर्मिती. त्यापुढील प्रश्न शिक्षक कृतीमध्ये, पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण 71% आहे. उपकौशल्यामध्ये येणार, पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये, या मोठ्या पाणीसाठ्याला आपण काय म्हणतो? विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी उत्तर देणार, याला आपण समुद्र किंवा महासागर असे म्हणतो. आणि उपकौशल्यामध्ये येणार, समर्पक प्रश्नांची निवड. त्यापुढे शिक्षक कृतीमध्ये, उरलेल्या भागाला आपण काय म्हणतो? तर विद्यार्थी उत्तर देणार, उरलेल्या भागाला आपण जमीन म्हणतो. आणि उपकौशल्यामध्ये येणार, शृंखलाबद्धता. त्यापुढे शिक्षक कृतीमध्ये, जमीन सर्वत्र सपाट आहे काय? तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, नाही, जमिनीवर पर्वते, दऱ्या, भुरुपे दिसतात. आणि उपकौशल्यामध्ये ना प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड. त्यापुढे शिक्षक कृतीमध्ये प्रश्न, जमिनीप्रमाणे समुद्राच्या तळाशी रचना असेल काय? विद्यार्थी कृतीमध्ये ना विद्यार्थी विचार करतात. आणि उपकौशल्यामध्ये ना समस्यात्मक प्रश्न. त्यापुढे शिक्षक कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना सांगणार, मुलांनो, जमिनीप्रमाणे समुद्राच्या तळाशी सुद्धा अतिशय वैविध्यपूर्ण भुरुपे असतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. आणि उपकौशल्यामध्ये येणार, पाठ्यांशाचे महत्त्वकथन. त्यानंतर अगदी शेवटचा मुद्दा शिक्षक कृतीमध्ये, तर आज आपण सागर तळ रचना या पाठामध्ये समुद्राच्या खालच्या जगाची माहिती घेणार आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. आणि उपकौशल्यामध्ये येणार, हेतुकथन आणि शीर्षक लेखन.